गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 2 पर्यंत आलो होतो. लेक्चर नंबर 6 मध्ये आपण एक्झाम्पल 3 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे तिसरा एक्झाम्पल? ऑन पेज नंबर 56, ऑब्टेन ए रिडक्शन फॉर्म्युला फॉर इंटेग्रल 0 to t x raised to n e to the power minus x dx, and hence show that the improper integral 0 to infinity x to the power n e to the power minus x dx which is equal to n factorial. मित्र हो, इथं 0 to infinity आहे, याचा अर्थ t टेन्स टू इन्फिनिटी, आणि सेम इंटेग्रल x to the power n e to the power minus x dx should be प्रूव्ह करायचं आहे आपल्याला n फॅक्टोरियल, वेअर n इज एनी पॉझिटिव्ह इंटेजर. n काय आहे? एनी पॉझिटिव्ह इंटेजर. सोल्युशन: वी हॅव इंटेग्रल 0 to t x raised to n e to the power minus x dx which is equal to x raised to n e to the power minus x upon minus 1 limits from 0 to t minus x raised to n ची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इंटेग्रेशन 0 to t तर आहे, x raised to n ची डेरिव्हेटिव्ह n x raised to n minus 1 आणि इंटेग्रेशन e to the power minus x e to the power minus x upon minus 1. हे -1 आणि हा मायनस इथं प्लस झाला. हा n आपण राईट बिफोर इंटेग्रल, म्हणजे काय आली दुसरी टर्म? n इंटेग्रल 0 to t x raised to n minus 1 e to the power minus x dx. हे आपल्याला इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स या फॉर्म्युल्याने मिळालं, विच इज इक्वल टू अप्पर लिमिट जर ठेवलं तर मायनस टी रेस टू n आणि e रेस टू मायनस टी, आणि लोअर लिमिट जर ठेवलं तर 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0, त्याच्यामुळे लोअर लिमिटची 0 आहे, प्लस n इंटेग्रल 0 to t x raised to n minus 1 e to the power minus x dx. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. नाव आता दुसरा इंटेग्रल मध्ये इंटेग्रल 0 to t आहे, 0 to इन्फिनिटी आहे, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत व्हॅरीज आहे 0 to इन्फिनिटी पर्यंत. सो लिमिट टी टेन्स टू इन्फिनिटी, इथं टी होतं, इथं इन्फिनिटी आहे, म्हणून लिमिट टी टेन्स टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट मायनस टी रेस टू एन ई टू द पॉवर मायनस टी, याचं कॅल्क्युलेशन विच इज इक्वल टू लिमिट टी टेन्स टू इन्फिनिटी मायनस टी रेस टू एन अपॉन ई रेस टू टी, आणि टी गोज टू इन्फिनिटी, आणि त्यामुळे ई टू द पॉवर इन्फिनिटी, डिनॉमिनेटरला इन्फिनिटी, न्यूमरेटरला मायनस इन्फिनिटी रेस टू एन, परंतु डिनॉमिनेटरला इन्फिनिटी असल्यामुळे एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी विच इज इक्वल टू 0. पहिली टर्म झाली 0, हेन्स इंटेग्रल 0 to इन्फिनिटी. आता या इंटेग्रल वरून आपण दुसऱ्या इंटेग्रलचं 0 to इन्फिनिटी पर्यंत आलो, आणि पहिली जी टर्म आहे ते 0 to t ची आहे, आणि त्याच्यामध्ये आपण इन्फिनिटी पर्यंत आलो, म्हणून त्याची व्हॅल्यू 0 झाली, आणि आपल्याला मिळालं इंटेग्रल 0 to इन्फिनिटी x raised to n e to the power minus x dx which is equal to n इंटेग्रल 0 to इन्फिनिटी x to the power n minus 1 into e to the power minus x dx. मित्र हो, हे इक्वेशन नंबर तुम्हाला 2 मिळालं, आणि कशावरून मिळालं तर ड्यू टू 1 वरून. आता डिनोटिंग इंटेग्रल 0 to इन्फिनिटी x raised to n e to the power minus x dx बाय in, याला जर आपण in न डिनोट केलं तर जिथे जिथे n आहे तिथे तिथे जर काही बदल झाला, उदाहरणार्थ n-1 झाला, तर इथं काय येईल? मग i ला सफिक्स n-1. हा इक्वेशन नंबर 3 आला. हेन्स वी राईट in इज इक्वल टू, म्हणजे ही जे टर्म आहे लेफ्ट हँड साईडची 0 to इन्फिनिटी
e to the x to the power n e to the power minus x dx is in, म्हणून in लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला n, आणि हे जे आहे या इक्वेशन 3चाच वापर करून आपण त्याला i ला सफिक्स n मायनस 1 लिहू शकतो. ड्यू टू 2 and 3 चेंजिंग n to n minus 1, n minus 2, n minus 3 up to 3 to 1 कॉमा वी गेट. मग आता यांच्या जागी जर n minus 1 ठेवलं या इक्वेशन नंबर मध्ये, उदाहरणार्थ याला 4 म्हणा, या इक्वेशनला इक्वेशन 4 म्हणा. मग 4 मध्ये यांच्या जागी जर n minus 1 ठेवलं तर i ला सफिक्स n minus 1 which is equal to n minus 1, i ला सफिक्स n minus 1 minus 1 म्हणजे i ला सफिक्स n minus 2. हे झालं पाचवं इक्वेशन. आता यांच्या जागी जर n minus 2 ठेवलं तर i ला सफिक्स n minus 2 which is equal to n minus 2, i ला सफिक्स n minus 2 minus 1 म्हणजे i ला सफिक्स n minus 3. हे इक्वेशन 6 मिळालं. आता n is equal to n minus 3 ठेवा, i ला सफिक्स n minus 3 which is equal to n minus 3, i ला सफिक्स n minus 4. हे इक्वेशन 7 मिळालं. कॉमा डॉट 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 कॉमा. आता n ची किंमत 1 ठेवा, i ला सफिक्स 1 which is equal to 1 into i0 which is equal to i0. हे आपल्याला क्वांटिटी मिळाली. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की याच्या व्हॅल्यूज सगळे ठेवून काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. इंटेग्रल 0 to इन्फिनिटी म्हणजे राईट लेफ्ट हँड साइड x to the power n e to the power minus x dx which is equal to n फॅक्टोरियल आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. बघू मग आता. फ्रॉम दीज रिझल्ट्स जे आपण आता मिळवले त्या रिझल्ट्स वरून वी ऑप्टेड in which is equal to integral 0 to infinity x to the power n e to the power minus x dx which is equal to in is equal to आपण मिळवलेला आहे n i ला सफिक्स n minus 1 ड्यू टू इक्वेशन नंबर 4. मग आपण in minus 1 ची किंमत इक्वेशन 5 मध्ये मिळवलेली आहे n minus 1 i ला सफिक्स n minus 2, आणि अशा पद्धतीनं n minus 1 आणि n minus 2 ची किंमत आपण इक्वेशन नंबर 6 मध्ये मिळवलेली आहे n minus 2 i ला सफिक्स n minus 3 which is equal to n minus 1 n minus 2 आणि i ला सफिक्स n minus 3 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये मिळवलेली आहे n minus 3 i ला सफिक्स n minus 4. अशा पद्धतीनं continuing in this manner, if you obtained all such types of values, then we get n minus 1, n minus 2, n minus 3 dot 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 3 2 1 आणि i ला सफिक्स 0. बघा मित्र हो, इथं in जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा इथं n आलं, इथं 1 न कमी झालं, इथं n minus 1 आलं, इथं 2 आले म्हणजे n minus 2 आलं, n minus 1 n minus 2 इथे n minus 3 आलं, n minus 1 n minus 2 n minus 3 इथे i ला सफिक्स n minus 4 आलं. अशा पद्धतीनं कमी होत होत आपल्याला काय मिळेल, इथे n minus n व्हॅल्यू जेव्हा येईल त्यावेळेस शेवटची बघा इथे -4 आहे -3 आहे, म्हणजे ॲट द लास्ट व्हॅल्यू i ला सफिक्स n minus n च्या वेळेस त्याच्या बिफोरची व्हॅल्यू बघा इथे n minus 4 आहे n minus 3 आहे, म्हणजे n मायनस ब्रॅकेटमध्ये n minus 1 असेल. n विल बी कॅन्सल अँड 1 इज रिमेनिंग. बघा इथं प्रत्येक व्हॅल्यू कडे बघा, इथं -2 आहे, n minus 2 आहे, इथं n minus 1, इथं n minus 3 आहे, इथे n minus 2 आहे, इथं n minus 4 आहे, इथे n minus 3 आहे.
म्हणजे इथे n मायनस n जेव्हा असेल तेव्हा काय राहील त्याच्या बिफोरचा फॅक्टर इथे n मायनस इन ब्रॅकेट n मायनस 1 when n will be cancelled and 1 is remaining. आता n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 अप टू 3 to 1 कशाचा फॉर्म्युला आहे आठवा इट इज n फॅक्टोरियल which is equal to n फॅक्टोरियल I0. म्हणजे आपल्याला काय मिळालं in is equal to n फॅक्टोरियल I0 मिळालं. परंतु आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे in is equal to 0 to infinity x to the power n e to the power minus x dx is equal to n फॅक्टोरियल मिळालं. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे I0 ची किंमत 1 यायला पाहिजे तर आणि तरच आपला रिझल्ट काय होईल प्रूव्ह होईल. मग नाव I0 इज इक्वल टू इथं 0 ठेवा I0 इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x रेस टू 0 e टू द पॉवर मायनस x dx. x रेस टू 0 एनिथिंग रेस टू 0 इज 1 आणि 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस x dx which is equal to लिमिट t टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल 0 टू t e टू द पॉवर मायनस x dx. जशी सुरुवात केली होती तसंच आपण इथे एंड करतो आहे which is equal to लिमिट t टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये याचं इंटिग्रेशन काय होते हो e टू द पॉवर मायनस x अपॉन मायनस 1 लिमिट्स फ्रॉम 0 टू t. कशाच्या जागेवर t ठेवावं लागेल आपल्याला आणि 0 ठेवावं लागेल t च्या जागेवर. सॉरी x च्या जागेवर. So which is equal to limit t tends to infinity in bracket minus e to the power minus t. अप्पर लिमिट ठेवली आपण आणि लोअर लिमिटच्या वेळेस मायनस ऑफ मायनस प्लस e टू द पॉवर मायनस 0 1 अपॉन e टू द पॉवर 0 1 अपॉन 1 म्हणजे प्लस 1 आपल्याला मिळेल. आता मित्र हो t कुठे चालला आहे आपला t चाललेला आहे इन्फिनिटीकडे. मग जर आपण लिमिटचा वापर केला लिमिट t टेन्स टू इन्फिनिटी याचा जर वापर केला तर काय येईल विच इज इक्वल टू मायनस e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी प्लस 1 मायनस 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी प्लस 1 मायनस 1 अपॉन इन्फिनिटी प्लस 1 1 अपॉन इन्फिनिटी इज 0 मायनस 0 प्लस 1 विच इज इक्वल टू 1 येईल. आणि काय मिळालं आपल्याला I0 इज इक्वल टू 1 मिळालं. आणि मग आता in is equal to 0 to infinity x raised to n e to the power minus x dx which is equal to n factorial I0. याच्यावरून आता I0 ची किंमत या 9 मध्ये जर ठेवली तुम्ही तर हेच in is equal to इंटेग्रल 0 to infinity x raised to n e to the power minus x dx which is equal to n factorial I0 ची किंमत 1 ड्यू टू इक्वेशन 9. मित्र हो अशा पद्धतीनं आपल्याला जो इंटेग्रल काढायचा होता तो काय झाला आपला इथे कंप्लीट झाला. आणि आपल्याला जे रिझल्ट प्रूव्ह करायचं होतं इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी x टू द पॉवर n e टू द पॉवर मायनस x dx विच इज इक्वल टू n फॅक्टोरियल इथे प्रूव्ह झाला. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.